घरामध्ये पण पती पत्नीने एकमेकांना क्षमा केलं पाहिजे, चुकल्यावरती माफ करायला शिका. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल, पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पुढचं नवरा आणि मागचं बोलत जा बायको, पण मागचं चाक थोडं भाव खातं. मागचं चाक थोडं भाव खातं, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे, जमला आता काय मग, चैन मागच्या चाकाला आहे म्हणून मागचं चाक थोडं भाव खातं. पण माझ्या मागच्या चाकाला विनंती आहे, भाव खायची गरज. तुम्ही म्हणाल का, हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं अहो खड्ड्यातच जाणार ना. मग बॅलेन्स महत्वाचा आहे का नाही, बॅलेन्स हां महत्वाचं आहे महाराज. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा, ते मायकच पाहतं ते. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काही मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितले का टाळ्या कुठं वाजल्या, फक्त बॅलेन्स महत्वाचा आहे, समतोल असावा. मी सांगत होतो महाराज. बघा मी नेहमी एक वाक्य सांगतो, बायको दिसायला सुंदर नसली तरी चालेल, पण संघर्षाच्या काळामध्ये तिने नवऱ्याला साथ दिली पाहिजे महाराज. साथ दिली पाहिजे महाराज. मोठ्याच घरातली पाहिजे, श्रीमंताचीच पाहिजे, त्याच्यापेक्षा सुखदुःखात साथ देणारी बायको पाहिजे. ज्याला अशी बायको मिळाली तो जगातला सर्वात मोठा भाग्यवान माणूस महाराज. हो, म्हणून एकमेकांना समजून घ्या, प्रेमानं वागा, प्रेमाने राहा महाराज. आता लग्नाचं तर लय अवघड झालंय, ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही मायक काय पाहता, अहो माझं झालंय, त्यांना वाटलं महाराजांचं झालंय का नाही. लय ज्यांचं झालंय त्यांचं बरं आहे, पण ज्याचं राहिलंय अरे ते रोज एकच गाणं ऐकतं. ज्याचं लग्न नाही ना झालं ते रोज एकच गाणं ऐकतं, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं, ये क्या हुआ क्यों हुआ, ते म्हणतात कैसे हुआ. ले अवघड. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी काय बोलता पछताए महाराज. ले अवघड महाराज. म्हणून घरामध्ये प्रेमाने राहा, आनंदाने राहा, एकमेकांना समजून घ्या महाराज. क्षमा करायला शिका. आपण इथं होतो, दया क्षमा ज्याचे अंगी, क्षमा करायला शिका. हो, आता पृथ्वी कशी, दया पण करायला शिका. पृथ्वी, आता पृथ्वीवर तुम्ही बसलेत, काही तिची तक्रार आहे का, तुम्ही माझे हो का बसले. आता मागचे काही झोपले, काही तक्रार आहे का, अजिबात तक्रार नाही महाराज. हां, मग असं राहायचं, दया क्षमा ठेवा. ज्याच्याकडे दया क्षमा आहे तो संत आहे महाराज. पण अजून काही लक्षणं सांगितले, ती लक्षणं काय, अभंगाचं दुसरं
लोभ अंता नाही म्हणा जगे विरक्त तोची जाना. लोभ नसावा असं म्हणतात. काय लोभ नसावा. पण आज प्रत्येकाला थोडा ना थोडा लोभ आहेच महाराज. रस्त्यावर समजा 10 रुपयाची नोट पडलेली दिसली, असा कोण आहे बाबा तो उचलणार नाही? बाबा ज्याची आहे तो घेऊन जाईन, आपल्याला काही घेण देण नाही असं कोण म्हणन का? तू नोट. लोभ प्रत्येकाला थोडाफार असतोच महाराज. पण ज्याच्याकडं लोभच नाही, अहंताच नाही, तो कोण? संत. आता जगाच्या बाजारात संत भरपूर आहे. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करूनी म्हणती साधू, अंगी लावून राख डोळे झाकून करती पाप, दावून वैराग्याचा कळा भोगी विषयाचा सोहळा. तुका म्हणे सांगू किती जळोतयाची संगती. असे संत काय कामाचे नाही महाराज. ज्याच्याकडे लोभ नाही, अहंता नाही, तो संत. ज्याच्याकडे दया आहे, क्षमा आहे, तो संत महाराज. अशा संतांना शरण गेलं पाहिजे महाराज. हो, आपलं आयुष्य चांगलं जगा. एक तर आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. घरात प्रेमाने राहा, आई वडिलांसोबत प्रेमाने वागा. मी नेहमी सांगतो, आई वडिलांची करा उपासना, आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. तो सुखी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. हो, आई वडिलांवरती प्रेम करायला शिका महाराज. हो हो, आई वडिलांवरती प्रेम करा. हो, घरापुढील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. वाक्य नीट आहे का? घरापुढील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरात म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जा घर श्रीमंताचे. म्हातारे आई वडिलांना जीव लावा. पार हाल करून टाकले तरुणांनी आई वडिलांचे. लय अवघड वातावरण आहे महाराज. हो, बघा म्हाताऱ्या माणसाची औषधाची चिठ्ठी नेहमी हरवताना दिसते आपल्याला, दिसते का नाही? पण त्यांचे प्रॉपर्टीचे कागदपत्र ते नाही हरवत का? आणि औषधाची चिठ्ठी दिसाडा हरवेल, पण प्रॉपर्टीचे कागदपत्र जपून ठेवले जातात. मग प्रेम कशावर आलं? प्रॉपर्टीवर. भांडणं करून वाटणे घेणार आणि त्या वाटण्यातून मिळालेल्या घराला नाव देणार आई वडिलांची कृपा. आई वडीलच बाजूला काढली, कृपा होईल कशी? आई वडिलांना जीव लावा महाराज, वडिलांना जीव लावा महाराज. वडिलांचं खूप मोठं रोल आहे महाराज आपल्या आयुष्यामध्ये. वडिलांची साथ आहे महाराज आपल्या आयुष्यामध्ये. आज आपण इथं आहे कोणामुळं? वडिलांमुळं महाराज. वडिलांचे कष्ट किती आहेत महाराज. किती सुंदर वर्णन आहे बघा. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कना वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. म्हणून आई वडिलांवरती प्रेम करा महाराज, बापावरती प्रेम करा, आईचे कष्ट डोळ्यापुढे आणा महाराज. हो, लहानपणापासून आई वडिलांनी जे आपल्यावरती प्रेम केले बघा, मी तरुणांना नेहमी सांगतो, आई वडिलांना जीव लावा. आई वडील आहेत आपल्यासोबत तोपर्यंत आपल्याला किंमत आहे महाराज. एकदा आई वडील जाऊ द्या, कोणी बोलतं आपल्याला, कोणी. आई वडील आहे तोपर्यंत सपोर्ट आहे महाराज. म्हणून त्यांच्यावरती प्रेम करायला शिका. हो, बघा बाप कशाला म्हणतात महाराज?
बापाबद्दल किती सुंदर वर्णन आहे. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरासने ठेवून कांड ऊसाच चाकतो या. खमीज खवाटी फाटलेलं, खमीज खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप भिवंडीला जायाचा, उधार पादार कापड पोरासने आणायचा. जुन्या फाटक्यानं, जुन्या फाटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमची सुखाची चिंता बाप मनात करायचा. म्हणून आई वडिलांना जीव लावा, आई वडिलांची सेवा करा. हो बघा, कितीही पैसा कमवा, किती संपत्ती कमवा, कितीही काहीही करा, किती मोठ्या पदावर जा, पण घरात जर आई वडील सुखी नसतील तर त्या पैशाला, त्या संपत्तीला, त्या प्रॉपर्टीला काही अर्थ नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये घरात प्रेमाने राहा, आई वडिलांशी प्रेमाने राहा, बायकोसोबत नीट राहा, घरात आनंदाचं वातावरण ठेवा, घरामध्ये एकी राहू द्या. एकी, ज्या घरात एकी असते त्या घराचं गावात वजन असतं. ज्या घरात एकी असते त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं महाराज. एकी पाहिजे, आपली एकी नाही, आपली अजिबात एकी नाही महाराज. बघा किती सुंदर आहे. असं मोठं खटलं, खटलं कळतं तुम्हाला? खटलं म्हणजे मोठं कुटुंब. असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं, आणि एक दिवस असं फाटलं, बिन तेलाचं पिटलं. का? कारण घरात काय नाही, घरात काय नाही, एकी नाही. म्हणून एकी असं महाराज घरामध्ये. हो, एकमेकांसोबत प्रेमाने राहा. मनामध्ये लोभ अहंता ठेवू नका, कारण ज्याच्याकडे लोभ अहंता नाही तो कोण? संत महाराज. आणि संतांना शरण गेलं पाहिजे, कारण हरिप्राप्तीसी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. हो, संतांना शरण गेलं पाहिजे. आणि हे फक्त याच जन्मात आहे, मनुष्य जन्मातच हे शक्य, दुसऱ्या कुठल्या जन्मात नाही. कारण सगळे एक ना एक दिवस जाणारच आहे ना महाराज, सगळे एक ना एक दिवस जाणार आहे. मग हाय तवर चांगलं राहा, भक्ती करा महाराज, देवाचं नामस्मरण करा. देवाने 24 तास दिले आपल्याला, 24 तासातले 24 मिनटं तरी देवाला द्या. बाकीच्या वेळेला देव आपल्याला सांभाळून, पण निदान 24 मिनटं 24 तासातले. हो, कारण एक दिवस आपण असेच जाणार आहे. आपले अगोदरचे गेले, आपणही जाणार आहे महाराज. किती सुंदर आहे बघा. आज जा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे, उठा जागा पाठी भय आले मोठे. हे आजचा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हे आजचा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत 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 नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू, देखत 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 नातू पंतू तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भय आले मोठे,
उठा गागापाठी भयाले मोठे उठा गागापाठी भयाले मोठे. सगळे जाणार, आपण जाणार, असं जाऊ नका महाराज. हो, चांगलं राहा. काही जणांना सवय असते बघा माझं माझं करण्याची, या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं सगळं माझं आहे, तू ते येऊनच दाखव, मग तू ये. आणि काय ना सवय असते, हे माझं हे माझं हे माझं हे माझं. हो, जेव्हा आपण म्हणतो ना हे सगळं माझं आहे, तेव्हा देववरती आपल्याकडे बघून हसत असतो. देव म्हणतो अरे वेड्या, सगळी सातबारा माझ्या नावावर आहे, तू इथं फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारानं खाली आलाय. एकदा का तुझा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा वर घेऊन जाऊ शकत. अरे तू कसला मालक, माझं माझं करू नका मारा. एक दिवस सगळे जाणार, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. रे तू लाख हिफाजत कर ले, कर ले, कर ले, कर ले, कर ले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, 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 पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा आपला आता घरी जाताना रस्त्याने म्हणतच जायचं, पिंजरा खाली, पिंजरा खालीच ना. किती कमवलं तरी पिंजरा खालीच. म्हणून गर्व करू नका, माझं माझं करू नका, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. गर्व करू नका, लोभ अहंता मनात ठेवू नका महाराज. आणि तोच जगात सुखी राहतो कोण, ज्याच्याकडे हे ब्रह्मज्ञान आहे. कुठलं? दया, क्षमा, लोभ, अहंता येताना काही घेऊन आला नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. हे ज्ञान ज्याच्याकडे आले तो जगात सुखी आहे महाराज. य परलोक सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, तो जगात सुखी आहे महाराज. आणि हीच गोष्ट साधू संतांनी आपल्याला सांगून ठेवली, पण आपण ऐकत नाही. ऐकलं पाहिजे महाराज. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही, ऐकतच नाही महाराज. आणि आपण एक सांगितलं की लोक वेगळंच ऐकतात. मी एकदा कीर्तनात म्हणलं, जसं पेराल तसं, जसं पेराल तसं उगवेल. काय चुकीचं बोललो मी? प्रमाणे शुद्ध बीजा पोटीन, फळे रसाळ घुमटी. जे पेराल ते उगवणार. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक जण माझ्या जवळ आला. मला म्हणला, महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हणलं काय बोललो? तो म्हणला जसं पेराल तसं उगवेल. म्हणलं बरोबर तर आहे. तो म्हणलं साप चुकीचं आहे. कसं काय? तो म्हणला, महाराज शेंगदाणा पेरला तर फलं आलो कुठून? कारण जे पेराल. मी म्हणलं अरे पण त्या फलाच्या आतमध्ये शेंगदाणा आहे ना? तो म्हणतो नाही नाही नाही, शेंगदाणाला डायरेक्ट काय आला पाहिजे? कारण जे पेराल तेच. अहो माझी अक्कलच बंद झाली. म्हणलं करावं तरी काय? पण मी हुशार होतो. त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो, पण फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला ने. गेलो घरी चहा प्यायला. त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. तो कपात चहा घेऊन आला. त्याला म्हणलं फक्त चहा. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय. चहा, कॉफी, काय खारी, टोस, बटर बिटर काय नाही, फक्त काय आणलंय? अरे म्हणलं फक्त चहा, कप कप, फक्त काय
तो म्हणला महाराज असं कुठं असतं का, कपाशिवाय कुठं चहा असतो का? मग म्हटलं बावळाटा टरफलाशिवाय कुठे शेंगदाणा असतं का? तो म्हणला महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? असे लोक असतात, आपण एक सांगितलं की वेगळंच ऐकतात महाराज. म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला महाराज. परमार्थामध्ये माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागण्यात बदल झाला पाहिजे. हां, आणि तो बदल फार महत्त्वाचा आहे. आणि तो बदलण्यासाठी एक सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवून मुखाने गोड भजन करा. विठोबा रखुमाई य परलोकी सुखे शुद्ध ज्ञान जचे मुखी लोभा हंता नये मना जगी विरक्त तोची जाना. म्हणून खरे संत जीवनामध्ये फार महत्त्वाचे महाराज. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. आणि मग संतांना शरण गेले होते काय करतात? आपण सारिके करीती तात्काळ काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तया लागे. आपण सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे आपण सारिके करीती तात्काळ. हे संतांना शरण गेल्यानंतर आपल्याला मिळतं महाराज. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे महाराज. चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा. हो, माणसाचे कर्म कसे पाहिजे? चांगलं पाहिजे महाराज. चांगलंच वागलं पाहिजे महाराज. आपल्याला चांगलं वागता येत नाही, चांगलं बोलता येत नाही, चांगलं राहता येत नाही आणि परमार्थामध्ये ते चालत नाही. बघा, एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालल, एखादी चाल म्हणता नाही आली तरी चालल, एखादं प्रमाण कमी पाठ असलं तरी चालन, पण परमार्थामध्ये आचरण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. आचरण चुकलं परमार्थ संपला महाराज, शून्य होऊन जातं, शून्य. हो, म्हणून आचरण जपा महाराज. चांगलं वागा, चांगले कर्म करा महाराज. हो, चांगलं बोला. आपलं बोलणं कसं पाहिजे? चांगलं पाहिजे महाराज. साच आणि मवाळ मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळलोळ अमृताचे. चांगलं बोललं पाहिजे. हो, आणि एक वाक्य अजून सांगतो.
गोड बोलणारे जे असतात ना, गोड बोलणारे, त्यांच्यापासून थोडं लांब राहा. गोड बोलणारे, स्तुती करणारे, ते अत्यंत आतल्या गाठीचे, विश्वासघातकी आणि धोकादायक असतात महाराज. ते आपल्याच खांद्यावर हात ठेवून आपल्यालाच खांदा देण्याचे षडयंत्र रचत असतात महाराज. अशा माणसापासून थोडं लांब राहायचं, गोड बोलणाऱ्यांपासून. हो. आणि या उलट जे तोंडावर रागाने स्पष्ट बोलतात, फटकळ असतात पण खरं बोलतात, ते आतून त्यांचं मन लय स्वच्छ असतं महाराज. त्यांच्या रक्तात विश्वासघात, धोकादायक असं काहीच नसतं महाराज. हो. अशा माणसांसोबत राहा, संगत चांगली ठेवा आणि चांगलं वागा, चांगलं बोला महाराज. मी नेहमी सांगतो महाराज, हो, माणसानी एक वेळ बोलून टाकावं पण टाकून बोलू नये. नाही कळलं का? बोलून टाकावं पण टाकून बोलू नये महाराज. बोलायचं कळलं पाहिजे महाराज. हो. मी एका ठिकाणी वाचले, पुरुष एका कानानं ऐकतो, दुसऱ्या कानानं सोडून देतो. बरोबर आहे का नाही? पुरुष एका कानानं ऐकतो, दुसऱ्या कानानं सोडून देतो. आणि महिला मंडळ दोन्ही कानाने ऐकतात आणि तोंडाने सोडून देतात. त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली, जोपर्यंत ते 10-12 बायांना सांगत नाही, त्यांचं मन भरत नाही. आणि प्रत्येकाला सांगताना एकच सांगणार, तू ये म्हणून सांगते, कोणाला सांगू, आणि अशा अख्ख्या गावाला सांगत सुट्टी मारा. हां, त्यांच्या मनात काय राहत नाही. कुठं शांत राहावं, कुठं मौन राहावं हे कळलं पाहिजे माणसाला. हो. जिथं बोलायची गरज तिथं माणसाने बोललंच पाहिजे, पण जिथं बोलायची गरज नाही तिथं शांत राहता आलं पाहिजे. आणि ज्याला शांत राहता आलं तोच खरा हुशार महाराज. विठाल विठाल. आणि ह्या गोष्टी साधू संतांनी सांगून ठेवल्यात आधीपासून, पण आपण ऐकत नाही. आणि जवळजवळ चांगलं सांगून आपण ऐकतच नाही, म्हणून ऐकलं पाहिजे महाराज. आणि जर आपण नाही ऐकलं तर संत वर्णन करतात, हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकलं. सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. टाळ्या टाळ्या. हे वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे. या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे, या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे, या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे. या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. अवघा 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 धांगड पिंगा गे, अवघा धांगड पिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड पिंगा गे, अवघा धांगड पिंगा गे. अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. टाळ्या टाळ्या एक साथ.
दादाचं दाटवण जग कोणी एक साधा आवाज आवाज एक साथ मागे बसलेले दादाचं दाटवण जग कोणी कुंकू 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 क्या कोणी काळामणी कुंकू क्या कोणी काळामणी कुंकू क्या कोणी काळामणी कुंकू क्या कोणी काळामणी या शेजारीनं बरं नाही केलं बया या शेजारीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला 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 पंढरीला नेलं ग बया अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारे सावध होणे भजने लागा देव करा कैवारे एवढी स्पीड मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी बोला मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी वागा सोम वागा प्रेम नगरा वारी सावध होणी भजने लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी तरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार विचार करून न्याय देणार विचार माय बहिणीचे इज्जत वाढणार माय बहिणीचे इज्जत वाढणार माय बहिणी असा सरदार शिवाजी राजा दिराजे असा सरदार शिवाजी राजा दिराजे सगळ्यांचे हात वरती हात 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 एक साथ हा पिंगळा महाद्वारी बोल बोली को देखा पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली को देखा पिंगळा महाद्वारी
लावून घ्या. हा आनंद तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नाही, कीर्तनातलाच आनंद आहे महाराज. मगाशी सांगितलं हा सुख सोहळा स्वर्गी नाही, इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. हो, हा आनंद दुसरीकडं नाही महाराज. म्हणून मिथ्या जे कल्पना आहेत महाराज, आता प्रत्येकाच्या डोक्यात मिथ्या कल्पना असतात. मला सांगा, आपलं मन शांत आहे का? काही जण कीर्तनाला बसतात पण त्यांचं मन घरीच असतं. कुलूप लावलं का नाही, कुलूप लावलं का नाही. मांजर दूध तर पिणार नाही ना. म्हणजे कुठं असतं मन? मन जागेवर पाहिजे ना. इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हात वर करा. प्रत्येकाला माहिती त्यांचं शेजार कोणी, घ्या हात खाली. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, अजिबात पाहू शकत नाही महाराज. म्हणून आपलं मन कंट्रोलमध्ये ठेवा. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं. कोण गाव मळका असावं पण हुशार हो तुम्ही. जळकं नसावं, कारण मळ साफ होतो. आता लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रेन, आला, घडी, वॉशिंग मशीन, सगळं मळ तुमचा साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. म्हणून माणसांनी जळू नये, समाधानी असावं महाराज. समाधान पाहिजे ना. आता समाधान नाही, काय समाधान आहे आता? दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली, नवीन इनोवा गाडी, याच्या छातीतच चमक आली. बघता काय मायक मेलं. ते मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हे मेलं ना, घेणं न देणं. कारण काय नाही, समाधान नाही. माणसाला काय असावं? समाधान असावं महाराज. आणि समाधान पाहिजे. आणि समाधान जर नसेल तर मग अटॅक येतो. तुम्ही बातम्या बघता का नाही? 20 वयात अटॅक, 25 वयात अटॅक, 30 वयात अटॅक. हे काय अटॅक येण्याचं वय आहे काय? आपले पूर्वज बघा, आपले पूर्वज आजोबा पंजोबा, त्यांच्याकडे काय होतं? 2 बैल, गाडी, शेती, याच्यावर ते समाधानी असायचे. जास्त पैशांची हाव नाही. त्यावेळेला दवाखाने जास्त नव्हते, तरी त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? समाधान. माणसाने कसं असावं? समाधानी असावं. आणि आज समाधानी नाही माणूस महाराज. समाधानी असलं पाहिजे, हसलं पाहिजे माणसाने. लोक हसत सुद्धा नाही. आजचं कीर्तनाचं द्याच सोडून, पण अशी माणसं हसलं पाहिजे महाराज, खुश राहिलं पाहिजे महाराज. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं, गर्दीत घुसता येतं. म्हणून माणसाने हसलं पाहिजे. प्रेमाने राहा महाराज, आनंदाने राहा. हो, आयुष्य पुन्हा नाही. हो, सर्व गोष्टी आहेत महाराज, पण मनुष्य जन्मात आहे. म्हणून मनुष्य जन्मात आल्यानंतर देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, मिथ्या कल्पना मागे सारा. हेच अभंगाचं शेवटचं चरण. मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या